आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 15. आपल्या क्वेश्चन नंबर 15मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आत्ता पहिल्या वेळेला त्याच्यावरती आपल्याला डिपेंड पहिला क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. मग सेकंड वेळेला आपल्याला वेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या आधारे आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. तर आपण पहिली जी इन्फॉर्मेशन आहे ती बघूया किंवा वाचून घेऊया. टी हा आपला सेंटर आहे, WX आणि YZ ह्या कॉर्ड्स आहेत. आपल्याला सांगितलेलं आहे मेजर ऑफ आर्क WY 44 आहे, मेजर ऑफ आर्क ZX 68 डिग्री आहे, WT आपला 4.8 आहे आणि TX आपला 8 आहे, YT इज इक्वल टू 6.4 आहे. आता आपल्याला काढायचं आहे मेजर ऑफ अँगल ZTX. मग आपण लिहून घेतलं अँगल ZTX इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क WY प्लस मेजर ऑफ आर्क ZX. 44 आहे आर्क ऑफ मेजर ऑफ आर्क WY आणि मेजर ऑफ आर्क ZX 68 आहे. प्लस केल्यानंतर आपला आन्सर आलेलं आहे 112. त्याला आपण हाफ केलं म्हणजे आपला आन्सर आला आहे 56 डिग्री. देअरफॉर अँगल ZTX इज इक्वल टू 56 डिग्री. आता सेकंड क्वेश्चन बघूया. आपल्याला शोधून काढायचं आहे दिले त्यांनी WT इज इक्वल टू 4.8, TX इज इक्वल टू 8, YT इज इक्वल टू 6.4. फाइंड TZ. मग आपण लिहून घेतलं लेंथ ऑफ TZ इज इक्वल टू लेंथ ऑफ TZ इज इक्वल टू थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स WT इंटू TX इक्वल टू YT इंटू TZ. 4.8 इंटू 8.0 इक्वल टू 6.4 इंटू TZ. आपला TZ शोधून काढायचा आहे. 4.8 इंटू 8 डिवायडेड बाय 6.4. तर आपला आन्सर आलेलं आहे 6 इज इक्वल टू लेंथ ऑफ TZ. थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चनची इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. WX इज इक्वल टू 25, YT इज इक्वल टू 8, YZ इज इक्वल टू 26. फाइंड WT. WT इज इक्वल WT काढायचं आहे. YZ इज इक्वल टू YT प्लस TZ म्हणजे 26 इक्वल टू 8 प्लस TZ म्हणजे TZ आपला आलेला आहे 26मधून 8 मायनस केलं तर 18 म्हणजे आपला TZ आहे 18. WT इज इक्वल टू X WX इज इक्वल टू WT प्लस TX. WX सांगितलं आहे 25, TX आपल्या WT आपण पकडलेला X आहे आणि TX आहे. देअरफॉर 25 मायनस X इज इक्वल टू TX. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स WT इंटू TX इज इक्वल टू YT इंटू TZ. मग X इंटू 25 मायनस X कारण WT आपल्याला शोधायचा आहे तो आपण X पकडलेला आहे. X इंटू 25 मायनस X इज इक्वल टू 8 इंटू 18. 18 8 जा 144 म्हणजे आपल्याला तयार झालेलं इक्वेशन काय आहे 25x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144. म्हणून मी काय केलं 25x मायनस एक्स स्क्वेअर जे आहे ते आपले लेफ्ट हँड साईडचे जे आहे ते राईट हँड साईडला करून घेतले म्हणजे आपल्याकडे इक्वेशन तयार झालं एक्स स्क्वेअर मायनस 25x प्लस 144. 144ला मी बायफर्केट केलं 16 9 जा म्हणजे आपला प्लस केल्यानंतर आन्सर आलं 25. एक्स स्क्वेअर मायनस 16x मायनस 9x प्लस 144. आपल्याला मिळालेले जे दोन ब्रॅकेट्स आहेत त्यात x मायनस 16 x मायनस 9 इक्वल टू 0 म्हणजे x मायनस 16 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालेलं आहे x इज इक्वल टू मे बी 16 और x इज इक्वल टू 9. Therefore, length of WT is equal to 16 or 9. कोणतंही आन्सर येऊ शकते. क्वेश्चन नंबर 16 दिलेली फिगर ही बघा. CB and ED are seconds of a circle. These two seconds are meeting at point A.
आपल्याला फर्स्ट शोधून काढायचं आहे मेजर ऑफ अँगल CAE. काढताना इन्फॉर्मेशन आपल्याला काय काय दिलेलं आहे. मेजर ऑफ आर्क CE इज इक्वल टू 54 डिग्री, मेजर ऑफ आर्क BD इक्वल टू 23 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल CAE. मग आपण लिहून घेतली तर मेजर ऑफ आर्क CE इज इक्वल टू दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. अँगल CAE इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क CE मायनस आर्क BD. आर्क CE आर्क BD आता मायनस केलं की आपला आन्सर काय येणार आहे. अँगल ऑफ अँगल CAE. ओके 54 मायनस 23 आन्सर आहे 31. 31चा हाफ केला 15.5 डिग्री. देअरफॉर अँगल CAE इज इक्वल टू 15.5 डिग्री. आता बघूया सेकंड क्वेश्चन आहे. AB इक्वल टू 4.2, BC इज इक्वल टू 5.4, AE इज इक्वल टू 12, AD इज इक्वल टू वॉट. AC इज इक्वल टू AB प्लस BC मीन्स ABC आपले काय आहेत कोलिनियर पॉईंट्स आहेत. 4.2 प्लस 5.4 म्हणजे AC इज इक्वल टू 9.6. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. AB इंटू AC इक्वल टू AD इंटू AE. AD आपल्याला शोधायची आहे, AE दिलेली आहे, AB माहिती आहे, AC आता आपण शोधून काढलेली आहे. 4.2 इंटू 9.6 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू AD. आन्सर आलेला आहे 3.36 इज इक्वल टू AD. थर्ड क्वेश्चन बघूया आता आपण. AB इज इक्वल टू 3.6, AC इज इक्वल टू 9, AD इज इक्वल टू 5.4, AE इज इक्वल टू वॉट. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. AB इंटू AC इक्वल टू AD इंटू AE. 3.6 इंटू 9 इक्वल टू 5.4 इंटू AE. 5.4 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो लेफ्ट हँड साईडला डिव्हिजनमध्ये जाईल म्हणजे काय 3.6 इंटू 9 अपॉन 5.4. आन्सर आलेला आहे 6. 6 36 आणि 6 9 54. 9 कटआउट झालेले आहेत आणि ते 6 आन्सर राहिलेलं आहे. पॉईंट्समध्ये आन्सर येतं आहे, एकदा चेक करून बघा.